तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा आहे की तुम्ही समोर पाहू शकता आपलं चांगल्या प्रकारे सेटिंग आता परत पुन्यांदा व्हायला चालू झालेलं आहे। कारण मध्ये तुम्हाला एक मी व्हिडिओ शेअर केला होता की त्यात सांगितलं होतं खूप असा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता पुण्यामध्ये। तर त्याच विषयीचा आजचा विषय जुळणार आहे। आता मी पुढे कसं जुळणार ते नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे। तर जवळजवळ 8 ते 10 दिवसापूर्वी आपल्याकडे एकदम जोरदार पाऊस झाला होता आणि त्यामध्ये आपली बरीचशी म्हणजे खूपच चांगली झालेली सेटिंग होती ती गळाली होती। आणि ज्या झाडांची सेटिंग गळालेली नव्हती त्या झाडांचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की आपली सेटिंग गळालेली नाही आहे म्हणून। तर जी सेटिंग गळालेली नव्हती ती तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतीच आहे की किती मोठी आणि कशा प्रकारे झालेली आहे, किती उच्च दर्जाची त्याची शेंग तयार झालेली आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्याच निगडीत आहे कारण जवळजवळ 7-8 दिवसापूर्वी आपल्याकडे खूप जोरदार असा पाऊस झाला आणि आपल्याला जो पाण्याचा ताण द्यायचा होता त्याचं नियोजन जरा विस्कटलं होतं। तर त्याच्यानंतर आपण पाऊस झाल्यानंतर आपण परत पाण्याचा ताण दिला आणि बरीचशी सेटिंग आपली गळायची थांबली होती। आणि त्याच ज्या दिवशी पाऊस झाला त्याच्या 2 ते 3 दिवस आधी आपण जीवामृत बनवायला सुरुवात केली होती। तर जीवामृतनी आम्ही बरंच ऐकलं होतं की जीवामृतनी बरेचसे फायदे होतात म्हणून। तर त्याचसाठी आपण जीवामृत बनवायला चालू केलं होतं मित्रांनो। आणि आम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिले। आता का आम्ही तज्ज्ञ नाही सेंद्रिय शेतीमध्ये किंवा आम्हाला काही जास्त माहीत नाही, त्याच्यामुळे आम्ही आपलं कारण माणूस व्हिडिओ पाहून किंवा माहिती घेऊनच शिकत असतो। तर आपणही तशाच प्रकारे शिकत होतो आणि जवळजवळ बरेचसे व्हिडिओ बघितले। त्यात बरेचसे व्हिडिओ मी सांगितलं 4 दिवसात जीवामृत बनवा, 5 दिवसात जीवामृत बनवा, 6 दिवसात जीवामृत बनवा। पण आम्हाला काय असं बरोबर वाटलं नाही काय। आम्ही थोडासा डोक्याने विचार केला की बाबा 5 ते 6 दिवसात कसं बाबा जीवाणूंची एवढी वाढ होईल, आपण एवढी 200 लिटर आवतात टाकणार एवढं सगळं मिश्रण आणि 4-5 दिवसात कसं काय वाढ होईल। त्यातला आम्हाला एक व्हिडिओ जरा बरोबर वाटला, माहितीपूर्ण वाटला की त्यात सांगितलं होतं की 5-6 दिवसात कधीच तयार होत नाहीत, त्याला 10 ते 12 दिवस कंपल्सरी लागतात जीवामृत बनवायला। त्याच्यामुळे आम्ही 10 ते 12 दिवस ठेवलं आणि पावसाने आपलं नियोजन चुकवलं होतं। आमचा निर्णय असा होता की जीवामृत बनवल्यानंतर जवळजवळ 15 दिवसांनी आपल्याला पाणी द्यायचं, म्हणजे 15 दिवस आपल्याला काही करायचंच नाही, खत द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही आणि डायरेक्ट जीवामृत द्यायचं। पण मध्येच पाऊस पडल्याने आपलं नियोजन विस्कटलं। तर आपल्याला जे 8 ते 15 दिवसांनी पाणी द्यायचं होतं ते आता आपल्याला 8 दिवसांनी द्यावं लागतं, कारण आधीचे काही दिवस आणि जीवामृत बनवल्यापासून आधीचे काही दिवस आणि आताचे काही दिवस जीवामृत पण खराब होण्याची शक्यता होती। त्याच्यामुळे म्हणलं आता 8 दिवस ताण दिलेलाच आहे तर आपण जीवामृत देऊ आता, कारण जीवामृतही खराब व्हायला नको आणि आपला जास्त पण ताण व्हायला नको की पूर्ण सेटिंगच गळून जाईन असा ताण। तर तुम्ही पाहू शकता जी पहिल्या पावसात सेटिंग राहिली होती तिची किती मस्त आता शेंगा वाद्या तयार झालेल्या आहेत हे बघा। आणि नवीन सेटिंग व्हायला पण आता चालू झालेली आहे। तर मित्रांनो, आणि ह्याच पद्धतीत मी एक नवीन जुगाड बनवलेलं आहे, थोडंसं डोकं लावलं। आणि आता आधी कसं व्हायचं, मी आधी एक व्हिडिओ शेअर केला होता की ड्रिपनी जर आपल्याला खतं द्यायची असेल तर कशा प्रकारे देता येतील, त्याच निगडीतला हा जुगाड आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही समोर पाहू शकता की तिकडे विहिरीमध्ये पाणी परत मागे पडत आहे। तिथं आपण बॅकवॉल काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि बॅकवॉल काढलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता की त्या जुगाडाविषयी मी तुम्हाला सांगणार होतो, ते जुगाड आहे इथं। तर हे बघा, आपला जो पंप आहे इलेक्ट्रिक पंप, त्याची जी नळी आहे ती आता इथे पडलेली आहे। दरवेळेस आपण ही नळी ह्या ड्रिपच्या पाईपमध्ये घालायचो आणि इथनं आपण औषध भरत राहायचो। तर आता बघू शकता जरा वेगळं जुगाड आपण केलेलं आहे। हे बघा, ड्रिपच्या नळीमध्येच आपण नळी घातलेली आहे, पण मध्ये एक बारीक मोटर आपण बसवलेली आहे आणि त्या मोटरीला आपण पाहू शकता इथनं आपण हे दिलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी सप्लाय दिलेला आहे आणि हात भरवायची गरज नाही, काही करायची गरज नाही मित्रांनो। हे बघा, आणि त्याच मोटरीचा एक पाईप आपण ह्या जीवामृतच्या हौदामध्ये टाकलेला आहे आणि एकदम सक्सेसफुली ओढत आहे आणि आपल्या सगळ्या झाडांना जीवामृत आता चालू आहे। तुम्ही परत पाहू शकता ह्या हौदामध्ये आपलं जीवामृत तयार केलेलं आहे आणि हा तुम्हाला समोर पाईप दिसतोय। तर मित्रांनो 8 mm चा पाईप आहे आणि समोर हा तुम्ही पाहताय हा आहे 16 mm चा पाईप बरं का। आणि ह्या मोटरीचा फ्लो आता तुम्हाला सांगतो। तर मोटर जवळजवळ 3 ते 3.5 लिटर पाणी एका मिनिटाला फेकू शकते, एवढी त्या मोटरीची पॉवर आहे। जवळजवळ हा पंपाला जी मोटर आहे तीच मोटर आपण विकत आणलेली आहे बाजारातनं। तर आता तुम्हाला जो खरा खर्च आहे तो सांगायचा झाला तर आपण जरा ओरिजिनलमधली मोटर घेतली, ते आपल्याला 800 रुपयाला मोटर पडलीत आणि 50 रुपयाचा 8 mm चा पाईप आणि बस एवढाच आपल्याला खर्च झालेला आहे। म्हणजे जवळजवळ
नाही म्हणलं तरी आपण 900 950 एवढा खर्च आपण धरून चालू, एवढा आपल्याला खर्च झालेला आहे. पण तुम्हाला सांगतो या खर्चाने आपलं इतकं काम वाचलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. आधी आम्ही काय करायचो की बादली भरून घ्यायचो आणि ते पंपात वाचायचो, ते पंपाची नळी इकडे जॉईंट केली होती. तर आता तो सगळा खर्च आपला जो सगळा टाईम आपला वाचलेला आहे. आता आपल्याला रानात एकदम फिरता येतं सगळं पाणी चालू असताना, खत देताना चालू असताना. कारण ही नळी जर आपण ह्याच्यात टाकून दिली तर ही कंटिन्यू तिचं काम करत राहते आणि पुढून ड्रिपमधनं आपलं औषध जात राहतं. तर मित्रांनो, तुम्हाला जर आपलं हे जुगाड आवडला असेल, हे मोटर वगैरे बनवलेलं, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला समजलं नसेल आपण कसं बनवलं आहे तर नक्कीच मी जुन्या व्हिडिओमध्ये किंवा या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देईल. त्या नंबरवर तुम्ही फोन करून विचारा किंवा कमेंटमध्ये प्रश्न विचारा. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेल आपण हे कसं जुगाड बनवलेलं आहे. कारण आपण जुगाड नवीन नवीन बनवत राहतो. आपण शेतकरी लोक आहे मित्रांनो, आणि जेवढा आपल्याला वेळ आणि आपलं टाईम वाचवता येईल तेवढ्या मागं लागायचं, आणि दुसरं म्हणजे पैसा वाचवता येईल एवढ्या मागं लागायचे. आता बरेच शेतकरी असे आहेत ते फक्त औषध देण्यासाठीच हा पंप खरेदी करतात, आणि त्या पंपाची किंमत बरीचशी आहे. जवळजवळ 4-5 हजार रुपयापर्यंत हा पंप अवेलेबल होतो. आणि जर तुम्हाला खतच द्यायचं असेल तर तुम्ही 1,000 रुपयापर्यंत पण तुम्ही हे जुगाड बनवू शकता. म्हणजे जवळजवळ 3 ते 4 हजार रुपये तुम्ही वाचवू शकता. तर मित्रांनो, एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. आपण जुगाड कसं बनवलं आहे, आपला पाण्याचा ताण कसा आहे, आपली सेटिंग कशी आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि बघत राहा उद्योजक शेतकरी.